नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. अजितदादा पवार, अजितदादा या नावाच्या एका दादा माणूस महाराष्ट्राला सोडून गेला. त्याला आता महिना होतोय. आज दादा माणूस दादा गेल्यानंतर आपण दादाच्या किती जवळच्या होतो हे सांगण्यासाठी स्पर्धा लागली आहे. त्यांचा विमान अपघात झालेला मृत्यू हा घातपात आहे असं सांगण्यास त्यांच्याच परिवारातील, त्यांच्याच कुटुंबातील रोहित पवार उठापटक करतायत. या घातपात आहे, सखोल चौकशी झाली पाहिजे. परंतु त्यांची पत्नी गप्प आहे. त्यांना संस्कार आहेत. राजकीय लाभ, त्यांच्या मृत्यूचा राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न अनेकांनी चालवला आहे. इव्हेंट सारखं ते साजरं होत आहे सर्व. जे काही असो, पण दादा हे दादा होते. दादा स्पष्ट वक्ते होते, रोकटोक होते. म्हणजे देवेंद्र फडणवीसांशी त्यांचं छान ट्युनिंग होतं. म्हणजे देवेंद्र भाजपचे, तरी दोघांची मनं तारा जुळत होत्या. म्हणजे अधिवेशनानिमित्ताने नागपुरात येणारे आमदार त्यांना भाजपवाले रेशीम बागेत घेऊन जातात. त्यांना हेडगेवारांची समाधी, गोळवलकरांची समाधी याचं दर्शन करवतात. परंतु दादा कधीही त्या समाधीवर गेले नाहीत, रेशीम बागेत गेले नाहीत दादा. म्हणजे आपल्या विचारधारेशी हा माणूस किती पक्का होता त्याच्यावर दिसून येते. शाहू फुले आंबेडकर विचारधारा, म्हणजे भाजपशी सत्तेत बसतानाही अजितदादांनी विचारधारा सोडली नाही हे त्याच्यावर लक्षात येतं. तरी देवेंद्र फडणवीसांची त्यांचे चांगले संबंध होते, भाजपवाल्यांशी इतर चांगले संबंध होते. कारण माणूस आगे पिछे नव्हता, लपून छपून काही नव्हतं, सरळ सरळ उघड चालायचं ते. आज जे रोहित पवार उठापटक करतायत, त्या रोहित पवारांना अजितदादांनीच एक वेळ सुनावलं होतं की बेट्या, मी आलो असतो ना तर तू पडला असता. आता इतकं मोकळा माणूस, त्याने आपल्या काकांनाही ठणकावलं होतं. 84 वय झालं तरी ते माणूस रिटायर होत नाही. हे दादा, हे अजितदादा जाहीरपणे बोलले होते, 84 वय झालं तरी माणूस रिटायर होत नाही. हे सर्व आपल्या काकालाच उद्देशून होतं. माणूस पक्का होता. मध्ये जे पहाटेचा शपथविधी झाला तो शरद पवारांच्या सांगण्यावरूनच झाला. हे त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं. आणि आपण शब्द पाळणार हेही त्यांनी सांगितलं होतं. कोणतीही भीड न ठेवता परखड बोलणं, काम होणार नसेल तर त्याचं तोंडावर सांगणं, ती धमक. मात्र एकदा शब्द टाकला की काम झालंच समजा. त्यामुळे आमदारांवर अजितदादांची गारूड असायचं. प्रशासनावर कमालीचा अंकुश, वक्तशीरपणा. सकाळी 6 वाजता अजितदादा कामाला लागायचे. मीडियापासून दूर,
बारामतीच्या अजितदादांचं हे स्पेशालिटी आहे. पण दुसरी बाजू आहे, त्या दुसरी बाजू म्हणजे दादा बोलायला थोडे उद्धट वाटायचे, रोकटोक बोलायचे, ॲरोगन्स. त्यामुळे भले भले नेते त्यांच्याशी पंगा घेत नव्हते. दादा कधी फटकून वागतील याचा काय भरोसा नाही. शरद पवारांचा हा पुतणे असला तरी चुलत्यापेक्षा हे वेगळंच रसायन होतं. दादाचं शिक्षण बारामतीत झालं, पवारांचा पुतण्या म्हणून काही त्याचा बडेजाव नव्हता. सुरुवातीला अनेकांना आश्चर्य वाटेल की दादा म्हणजे एकदम आभाळातून दादांचं नेतृत्व पडलेलं नाही आहे. दादा खालून वरती आले आहेत, ग्राउंड लेवलवर काम केलं आहे दादांनी. सुरुवातीला दुधाचा धंदा केला दादांनी, दुधाचा धंदा. पूर्वी ग्रामीण तरुणांना राजदूत सायकलचं आकर्षण असायचं. राजदूत दादा ही राजदूतला किटल्या अडकवून डेअरीवर दूध टाकायला जायचे. शेतातही काम केलं आहे. पुण्यामध्ये भाजीचा टेम्पो घेऊन जायचे. काटेवाडीत नंतर त्यांनी पोल्ट्री फार्म काढले. पण दादांची राजकारणात एंट्री झाली ती जिल्हा बँकेचा संचालक म्हणून. म्हणजे एकदम आमदारकी तिकीट दादांनी घेतलेलं नाही. जिल्हा बँकेचे संचालक होते, नंतर ते लोकसभेवर गेले, ते फार थोड्या काळासाठी. नंतर 1991ला ते विधानसभेवर निवडून आले आणि नंतर दादांनी मागे वळून पाहिलं नाही. दादा पुढेच जात झाले. दादा त्यांना मुख्यमंत्री होण्याचा एकदा योग आला होता. ते काही वेगळे काकाचे काही वेगळे गणित होते. एकदा त्यांना उपमुख्यमंत्री होण्याची संधी होती, पण दादांनी आर आबा पाटलांचं नाव पुढे केलं. आबा पाटील दादा तेव्हा म्हणाले होते की मला मुख्यमंत्री व्हायचं आहे. आणि खरंच या माणसाला मुख्यमंत्री व्हायचं होतं, त्याची खूप इच्छा होती. ते 6 वेळा उपमुख्यमंत्री झाले, पण मुख्यमंत्रीपद त्यांच्यापासून दूरच राहिलं, फटकून राहिलं. मुख्यमंत्रीपद दादापर्यंत पोहोचलंच नाही. दादाचे हात कमी पडले. दादा मुख्यमंत्री झाले असते तर सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला असता, असं परवाच शोकप्रस्ताव सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. आणि ते खरं आहे. या माणसामध्ये हा माणूस म्हणजे CM मटेरियल होता. आता आपलं राजकारण असं आहे की त्यात अनेक चांगले लोक मागे पडतात. तसं दादाचं झालं. दादा मुख्यमंत्री होऊ शकले नाही, पण त्याच मुख्यमंत्री व्हायच्या जिद्दीने ते भाजपसोबत आले होते, हेही विसरता येत नाही. माहीत होतं की हा देवेंद्र फडणवीस आहे, याला बाजूला करणं फार अवघड आहे, तरी दादा भाजपसोबत गेले. कारण प्रचंड आत्मविश्वास या माणसामध्ये. दादांचं आज वय 66 वर्षे राहिलं असतं. 66व्या वर्षी दादा गेले. म्हणजे आमदारकी दादांनी सुरुवातीपासून घेतली ती त्यांना सोडलीच नाही आमदारकी त्यांनी. परंतु मुख्यमंत्रीपदासाठी माणूस अनेक छक्केपंजे करतो, पार्ट्या तोडतो, पार्ट्या जोडतो. दादा त्या भानगडीत पडले नाही. हे दादांचं मोठेपण मानलं पाहिजे. दादांसोबतचे आमदार, दादांचे कार्यकर्ते, दादांचे नेते ही त्यांची इस्टेट होती. अजितदादा आमदारांना सोबत घेऊन मंत्र्याच्या दालनामध्ये घुसत आणि त्यांची कामं करून देत.
आता दादांना नाही कोण म्हणणार. त्यांची कामं झटपट व्हायची, त्यामुळे प्रशासनावर दादाचा कमालीचा अंकुश. एखाद्या कामासाठी बैठक लावा असं पत्र मुख्यमंत्री कार्यालयात गेलं की आठवड्याभरात मुख्यमंत्र्याची बैठक लागलीच समजा. इतकी त्यांची भीती. फंड पळवण्यात तर दादाचा हात कोणी धरणार नाही. म्हणजे तिजोरीमध्ये नेहमीच कडकी असायची, पण दादा पैसे आणायचे. कुठून आणायचे, काय आणायचे, ते पैसा कुठून काढतील दादा याचा पत्ता लागत नाही. कोणत्या फंडातून, कोणत्या हेडमधून दादा पैसे काढतील हे काही, पण दादा फंड आणायचे. फंड आणण्यामध्ये, फंड पळवण्यामध्ये दादाचा हात कोणी धरू शकत नाही. तर दादा फटकळ होते, बोलायला रोकटोक होते. त्यामुळे अनेकांना दबकून राहायची वेळ यायची. R. पाटील यांना तंबाखूचं व्यसन होतं. दादांनी फटकारलं तेव्हापासून आबांची तंबाखू सुटला. तर असे बहुगुणी दादा राजकीय नेते होतेच. राजकीय नेते होते, चांगले कुटुंब प्रमुख होते, चांगले कार्यकर्ते होते आणि त्यांच्याकडे त्यांच्या व्हिजन स्पष्ट होती. त्यामुळे पुढं काय करायचं हे त्यांचं ठरलेलं असायचं. सकाळपासून कामाला लागायचे. आता ते नाहीत. त्यांची जागा कोण भरून काढणार हाही प्रश्नच आहे. पक्षाने त्यांच्या पत्नीला बसवलं आहे त्या जागी, पण सुनित्रा वहिनींच्या बऱ्याच मर्यादा आहेत. सुनित्रा वहिनी ती पोकळी भरून काढू शकत नाहीत. त्यांची 2 मुलं आहेत, पार्थ आणि जय. ती सुद्धा कमी पडतात. दादा हे दादा होते. त्यांच्या जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरून निघणं अवघड आहे. महाराष्ट्राला पदोपदी त्यांची आठवण होत राहील. आज त्यांच्या जाण्याला महिना होतोय. त्यानिमित्ताने त्यांचं स्मरण